पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि मोठी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आषाढी एकादशी म्हणजे काय? आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. या दिवसाला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार या दिवसापासून सृष्टीचे पालन करते भगवान विष्णू पुढील 4 महिन्यासाठी क्षीरसागरात योग निद्रेत जातात. या 4 महिन्याच्या काळाला चातुर्मास असेही म्हणतात. या काळात सर्व शुभकार्य थांबवून देवपूजेत आणि साधनेत मन लावले जाते. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती पंढरीची वारी. गेली 800हून अधिक वर्षे ही परंपरा अविरत सुरू आहे. संतांच्या पालख्या, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी शेकडो किलोमीटर चालत पंढरपूरला पोहोचतात. हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि हे तुमच्यासाठी काही नवीन नाही. आपण टी व्हीवर सुद्धा बघतो. विठ्ठलाच्या नामाचा गजर होतो. हातामध्ये टाळ, मृदंग, कपाळावर काळा बुक्का, मुखात विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चा गजर करत जात पात धर्म विसरून सर्वजण एकरूप होतात. हा भक्ती सोहळा संपूर्ण जगासाठी एक कौतुकाचा विषय आहे. एकादशी उपवासाचे वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. आषाढी एकादशीला उपवास म्हणजे व्रत करण्याचे केवळ धार्मिकच नाही तर मोठे वैज्ञानिक देखील महत्त्व आहे. उपवास केल्याने आपल्या पाचक संस्थेला आराम मिळतो. चातुर्मासाच्या सुरुवातीला म्हणजे पावसाळ्यात आपली पचनशक्ती मंदावलेली असते. एकादशीचा उपवास केल्याने शरीरातील टॉक्सिन म्हणजेच विषारी घटक बाहेर पडतात आणि पचनसंस्थेला विश्रांती मिळते. ऋतूत बदल होतो. हा काळ उन्हाळ्याकडून पावसाळ्याकडे बदलणारा असतो. या काळात हलका आहार किंवा उपवास केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. या दिवशी नक्की काय करावे? या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि विठ्ठलाच्या प्रतिमेची पूजा करावी. सात्विक उपवास करावा. फळे, दूध किंवा साबुदाणा असा हलका आहार घ्यावा. या दिवशी कोणाचाही अपमान करू नये, खोटे बोलू नये. शक्य असल्यास गरजूंना अन्नदान करावे. विठ्ठल हा केवळ देव नाही तर तो महाराष्ट्राचे लाडके दैवत माऊली आहे. विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना आहे की आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य लावो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी. धन्यवाद.